पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा मुख्य उद्देश हवामान बदल, दुष्काळ, अनियमित पाऊस आणि जलसंकट याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणं हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे। आणि या योजनेतनं सभापती महोदय शेततळ असेल, जलसंधारण, मृदुसंधारण कामं असतील, ठिबक, तुषार सिंचन, फळबाग लागवड असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल, हवामान लवचिक शेती पद्धती, शेतकरी उत्पादक कंपन्या व सामुदायिक उपक्रमांना प्रोत्साहन आणि महिला बचत गट व शेतकरी गटांना सहाय्य अशा प्रकारची कामं सभापती महोदय केली जातात। पोखरा योजनेचा पहिला टप्पा सभापती महोदय विदर्भ, मराठवाडा, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यापुरताच त्या ठिकाणी मर्यादित होता। पोखरा 2.0 योजनेमध्ये नंतर काही जिल्हे आणि गावे समावेश करायचा शासनाने सभापती महोदय निर्णय केला। सभापती महोदय, मला या निमित्तानं मंत्री महोदय आपल्याकडे सरकार म्हणून मागणी करायची की आपण म्हणालात की आता पुढची घेता येणार नाही, तर माझी मागणीच आहे की रायगड जिल्ह्यामधले काही गाव आणि तालुके यामध्ये समाविष्ट आपल्या योजनेप्रमाणे होऊ शकतात। रायगड हा पूर्णपणे दुष्काळी जिल्हा नाही, पण कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, पोलादपूर यासारख्या भागामध्ये अतिवृष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते आणि भूस्खलनही मोठ्या प्रमाणावर होत असतं। आणि पोलादपूर तालुका हा पूर्णपणे डोंगराळ आहे, तेथील शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता सुद्धा फार कमी, अत्यल्प आहे आणि पोलादपूर हा हवामान जोखीमग्रस्त अशा प्रकारचा तालुका आहे। अतिवृष्टी, ढगफुटी, भूस्खलन आणि क्षारपट जमीन यामुळे या ठिकाणच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय नुकसान होतं। आणि पोखरा योजनेमध्ये हवामान बदलाची जोखीम हा निकष आहे, त्याच्यामुळे या निकषात कसं बसतं त्याकरता या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्यामध्ये मी ज्या तालुक्यांचा उल्लेख केला ते त्या निकषामध्ये सगळे तालुके भौगोलिक आणि हवामानाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी बसतात। सावित्री नदी खोरे व डोंगर उतार भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर माती वाहून जाते, त्यामुळे उत्पादकता सुद्धा कमी होते आणि शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा सभापती महोदय वाढतो। पोखरातून या तालुक्यांमध्ये मृदुसंधारण व जलसंधारणाची कामं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात। कोकणासाठी स्वतंत्र हवामान लवचिक शेती मॉडेलची सभापती महोदय आवश्यकता आहे। विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ आहे, तर कोकणामध्ये अतिवृष्टीचं प्रतिवर्षी संकट असतं। दोन्ही परिस्थितीमध्ये शेतीचंच नुकसान होतं। त्यामुळे प्रश्न सभापती महोदय माझा आहे की पोखरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात दुष्काळग्रस्त भागांना शासनाने प्राधान्य दिलंय, मात्र हवामान बदलामुळे कोकणातील रायगड जिल्ह्यात मी ज्या तालुक्यांचा उल्लेख केला, अतिवृष्टी, भूस्खलन यामुळे शेतीचं नुकसान होतंय। त्यामुळे हवामान जोखीमग्रस्त तालुका म्हणून पोलादपूर तालुक्याचा 2.0 यामध्ये समावेश करण्यात येईल का? तसेच कोकण हवामान लवचिक कृषी आराखडा मंजूर करण्यासंदर्भात शासन काही भूमिका घेईल का? अशा प्रकारचे 2 प्रश्न या निमित्तानं माननीय मंत्री महोदयांना आहेत।